पुढची मोठी बातमी एका वक्तव्याबाबत आहे। जयंत पाटील रेटून खोटं बोलतायत असं शिरसाट म्हणाले। पाटील महायुतीत येणार होते, दाव्यावरती शिरसाट हे ठाम आहेत। उद्धव ठाकरेंची अवस्था सेल नसलेल्या रिमोट सारखी आहे असं सुद्धा शिरसाट म्हणतात। नव्या वर्षातही रोजचा भोंगा वाचलाच असं सुद्धा शिरसाट म्हणाले। तर संजय शिरसाटांनी संजय राऊत यांच्यावरती अशा प्रकारे निशाणा साधला। त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे जयंत पाटलांना की संजय शिरसाट हा खोटं बोलत नाही, मी काही संजय राऊत नाही। जे बोलतो ते अधिकृतपणे आणि जी माहिती असेल तेवढंच बोलतो। उगाच तरी काहीतरी वेडेवाकडे स्टेटमेंट करण्याचा मला सवय नाही किंवा मला हेडलाईन बनवण्याची सवय सुद्धा नाही। म्हणून जयंत पाटलांनी किती खोटं रेटून बोललं जरी असलं तरी त्यांनी छातीवर हात ठेवून सांगावं हे खरं की खोटं। आणि त्यांनी तुमच्याच चॅनलमध्ये तुम्ही दाखवलं की मागच्या वेळेला मी किती वेळा भेटलो, आमचे काय बोलणं झालं याबद्दल त्यांनी सुद्धा खुलासा केलेला आहे। लोक सर्वच विसरतात अशातला भाग नाही, लोकांच्या सर्व लक्षात राहतं, हे आपण आपल्यासारख्या नेत्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। सेल नसलेला रिमोट जो कधी वापरतच यायला तयार नाही आणि म्हणून त्यांचे हे निष्ठावान जे रोज विष्ठा खात आहेत ते निष्ठावान आज पक्षाचं सोडून इतर नेता आता बंगलोरला गेलाय, दिल्लीला केव्हा येणार आहे, मग त्यांच्याशी आमची चर्चा कधी होणार आहे, मग शरद पवारांशी काय चर्चा झाली, मग प्रकाश आंबेडकरशी काय चर्चा झाली, हे हातात कटोरं घेऊन जे काय फिरायला लागले दारोदारी त्याच्यावर कुणाचाही कंट्रोल नाही, कारण त्या रिमोटमधले सेल गेलेले आहे हा त्याचा अर्थ आहे। म्हणजे उद्धव ठाकरे हे रिमोट सेल नसलेले रिमोट आहेत असं तुमचं? आता सध्याला परिस्थिती तशीच आहे। लोकांच्या कानी काही चांगलं पडलं पाहिजे, एक वेगळा संकल्प केला पाहिजे, महाराष्ट्रासाठी आपण काय करतोय किंवा काय करणार आहोत असे अपेक्षा सर्वसामान्य जनतेला लोकांकडून नेत्यांकडून असते। परंतु आज ठरल्याप्रमाणे पुन्हा तो 10चा भोंगा वाजला आणि नव्या वर्षाची सुरुवात अशा प्रकारे होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं, परंतु त्यांनी ती केलीच। सवयीचा भाग आहे। एक फक्त पाहायला मिळालं की शिवसेना प्रमुखांनी उभी केलेली संघटना इतकी लाचार होऊ शकते की पक्षाचा नेता कुठं गेला याबद्दलची कल्पना नाही, परंतु इतर पक्षाच्या नेत्याचं कुठे गेलेत, कधी येणार आणि कधी भेटणार आहेत यावर चर्चा आज मला पाहायला मिळाली।